नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की धोबीवाला कपडे घेऊन आलेला असतो आणि गुंजा म्हणते की किती झाले, तर तो धोबीवाला म्हणतो की 110 रुपये 10 कपडे आहेत. तर गुंजा म्हणते की काय रे, एका कपड्याचे 10 रुपये, मग 10 कपड्याचे 110 कसे होतील. रेशीम मात्र फोनवर बोलतच असते. तर तो धोबी म्हणत असतो की त्या रेशीमताई कधीही कपडे मोजून घेत नाही आणि लगेच पैसे हे देऊन टाकतात, तुम्हाला काय करायचे. तर गुंजा त्या धोबीवाल्यावर खूपच ओरडते. गुंजा लगेच त्याची कॉलर पकडते आणि काय रे मेल्या भोकाड भोरट्या, बेईमानाचे पैसे कमवतो की काय. धोबीवाला म्हणतो की आहो ताई, माझा हिशोब बरोबर आहे. तर लगेच गुंजा म्हणते की काय रे चिप्पाड्या, तू 110 रुपये घेतो, मग कपडे तर 11 देशील ना. गुंजा म्हणत असते की ए धोबीवाल्या, आणि माझ्याशी तू ह्या महिन्यात 3दा घोळ केला आणि परत जर असे काही केले तर मी डोंगरवाडीची गुंजा आहे. तर तो धोबीवाला गुंजाची माफी मागतो. तर धोबीवाला पैसे घेतो आणि घाबरूनच तेथून पळून जातो. तेव्हा मात्र रेशीमही फोनवर बोलतच असते. गुंजा विचार करते की रेशीमताई कायम अशा फोनवरच बोलत असतात, नक्की कुणाशी बोलत असतील. त्यानंतर इकडे मृण्मयी कबीरला फोन लावते आणि कबीर कसा आहेस असे विचारते. तर कबीर म्हणतो की काल जशी मला सोडून गेली तसाच आहे. तर मृण्मयी म्हणत असते की अरे कबीर, काल मी तुला जरा जास्तच बोलले. कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, काही हरकत नाही, तू तुझं मन मोकळं केलं. मृण्मयी म्हणते की अरे मन मोकळं नाही, मोकळे मनाने तुझ्याबरोबर बोलले. त्यावर मृण्मयी म्हणते की अरे त्या रेशीमचं काय चालू आहे, जेव्हा मी फोन लावते तेव्हा तिचा फोन कायम एंगेजच लागत असतो. तर कबीर म्हणतो की अगं तुझं काही काम आहे का ताईकडे, मी सांगतो तिला. तर मृण्मयी म्हणते की नाही, अरे त्या मंदारचा म्हणजे रेशीमच्या मिस्टरांचा कॉल मला आला होता. कबीर विचारतो की अगं मंदार पण तुला फोन का करतोस. तर मृण्मयी म्हणत असते की रेशीम आणि मी बालमैत्रीण आहे आणि मंदार आमच्या जवळचा. तेवढ्यात गुंजा ही कबीरच्या रूममध्ये कपडे घेऊन आलेले असते. कबीर म्हणतो की मृण्मयी, मी थांब, ताईकडे फोन बोलण्यासाठी देतो. तेव्हा कबीर जायला निघतो, पण गुंजाच्या हातातून जे तांबे आणि वाटे असते ती खाली पडते. मृण्मयी म्हणते की काय रे कबीर, तुझ्या रूममध्ये अजून कोणी आहेस का. तर कबीर म्हणतो की अगं गुंजा आहे. तर मृण्मयी विचारते की कबीर, गुंजा तुझ्या रूममध्ये काय करतेस. कबीर म्हणतो की अगं आता गेली ती, व्हिडिओ कॉल करून दाखवू का. मृण्मयी म्हणते की नाही, पण तुझ्या रूममध्ये ती काय करत होतीस. तेव्हा कबीर म्हणत असतं की साफसफाई. तर मृण्मयी विचारते की तुझ्या रूमची साफसफाई सुद्धा तीच करतेस का. कबीर विचारतो की तू माझ्यावर संशय घेतीस का. मृण्मयी म्हणते की नाही, अरे मी विचारते फक्त. तेव्हा कबीर म्हणतो की मला तुझ्या सुरातून सर्व समजते की तू संशयाच्या वृत्तीने माझ्याशी बोलते. कबीर म्हणतो की म्हणजे आपल्यामध्ये जो काही संवाद आहे त्याचं मुख्य कारण गुंजा आहे असे तुला म्हणायचे का. तर मृण्मयी म्हणते की कबीर, मला असे काही म्हणायचे नव्हते, पण सत्य काय आहे हे तुझ्या तोंडातून शेवटी बाहेर आलेच. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, मला असे वाटले होते की काल माझे चुकले म्हणून तुला सॉरी बोलण्यासाठी मी फोन केला, पण तुझे मात्र भलते काहीच. म्हणून मृण्मयी रागाने फोन कट करते आणि आपल्या गाडीतून घरी जायला निघलेले असते. तेवढ्यात तेथे मंदार येतो आणि मंदार लगेच मृण्मयीच्या गाडीवर आडवा होऊन, मृण्मयी तूच मला वाचू शकते म्हणून तो रडून गिडण्याचे नाटक करत असतो. मृण्मयी म्हणत असते की अरे मी तुला काय मदत करू शकते, कारण तुमचा तर आता डिव्होर्सची प्रोसिजर चालू आहे आणि तुमचा तर डिव्होर्ससुद्धा होणार आणि लग्नसुद्धा आता मोडलेलेच आहे. तर मंदार म्हणत असतो की नाही मृण्मयी, या संकटातून फक्त तूच माझी मदत करू शकते. मृण्मयी म्हणते की मी काही करू शकणार नाही. मंदार म्हणतो की अगं तू रेशीमची बालमैत्रीण आहे आणि तूच काहीतरी करू शकते, रेशीमला तूच समजू शकते. मंदार म्हणतो की अगं मृण्मयी, माझं आणि रेशीमचं नातं तुटलं आणि आमच्या डिव्होर्सचे पेपरसुद्धा कोर्टामध्ये आहेत, पण मी तुला एक गोष्ट खरं सांगतो, मी दारूसुद्धा सोडली आणि माझे डिव्होर्स म्हणजे मला रेशीमपासून डिव्होर्स घ्यायचा नाही, कारण तिच्यावर खूप माझे प्रेम आहे. मंदार हा मृण्मयीचे पाय पकडतो आणि तूच मला या संकटातून वाचू शकते, प्लीज काहीतरी कर. मृण्मयी म्हणत असते की आता पूर्णपणे वेळ निघून गेली आहे. तेव्हा सुद्धा मंदार, मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तेव्हा तर तू माझं ऐकलं नाही आणि रेशीमसारख्या चांगल्या मुलीला आपलं सासर सोडून माहेरी राहण्यासाठी यावे लागले केवळ तुझ्यामुळे. आणि डिव्होर्सची केस सुद्धा तूच फाईल केली आणि आता तू हे सर्व तुझ्या तोंडाने बोलतोस. काय वाटते तुला हे सर्व बोलून. त्यामुळे आता यामध्ये मी काहीच करू शकत नाही असे बोलून मृण्मयी तेथून जायला निघते. तर मंदार म्हणतो की मृण्मयी, तुला तुझ्या प्रेमाची आणि कबीरची शपथ.
आणि हात जोडून रडत तो विनवणी करू लागतो. तर मृण्मयी म्हणत असते की मला तू प्लीज असे इमोशनल ब्लॅकमेल करू नको, प्लीज मला जाऊन दे. म्हणून मृण्मयी पुन्हा जायला निघते. मंदार म्हणतो की हो तुला जायचे तर तू जा आणि माझ्या अंगावरून गाडी घाल. म्हणून मंदार हा मृण्मयीच्या गाडी समोर झोपतो आणि माझ्या अंगावरून गाडी घाल असे म्हणत असतो, कारण रेशीमशिवाय मी जगू शकत नाही. मृण्मयी म्हणते की अरे मंदार काय मूर्खपणा लावलास तू हा. मृण्मयी म्हणते की अरे मंदार उठ, हे काय करतोस तू. तर लगेच मंदार हात जोडून म्हणतो की मला माझ्या रेशीमला भेटायचं, माझ्या नित्याला भेटायचं, प्लीज मृण्मयी तूच हे सर्व शक्य करू शकते. मृण्मयीला काय करावे ते समजत नाही. त्यानंतर इकडे मधू आणि विजया भाजी निवडत असतात. गुंजा येते आणि काकू आणि आई तुम्ही माझे पाढे घ्या म्हणून ती वही हातामध्ये देते आणि मी तुमची भाजी निवडते. तर विजया म्हणते की थांब आता मधू, हिची गंमतच करते. तर विजय तिला 29चा पाढा म्हणण्यासाठी सांगते. तर गुंजा खूप छान प्रकारे तो पाढा म्हणून दाखवतेस. तेवढ्यात कबीर येतो आणि कबीर विचारतो की आई रेशीम कुठे आहेस. तेव्हा लगेच गुंजा सांगते की त्या नक्की गच्चीवर असतील. तेव्हा लगेच कबीर जायला निघतो. विजय म्हणते की काय रे, रेशीमकडे तुझं काय काम आहे. म्हणतो की काही नाही सहज. म्हणून कबीर हा रेशीमकडे येतो. रेशीमला म्हणत असतो की अगं ताई तू कुठे होतीस, मी केव्हाचा शोधतो, कारण मंदारचा फोन हा मृण्मयीला आला होता आणि मृण्मयीला तुझ्याबरोबर बोलायचे. तेव्हा लगेच मंदार हा घरामध्ये येतो आणि मी आलो आहे असे रेशीमला बोलतो. तेव्हा रेशीम म्हणते की तू येथे काय करतोस, कशाला आलास. रेशीम मंदावर खूप ओरडते आणि तू इथे आलाच कसा, हिम्मत कशी झाली तुझे येथे येण्याची. कबीर म्हणत असतो की ताई जे म्हणते तू येथून चालता हो, तुझी हिम्मतच कशी झाली येथे येण्याची असे तो मंदारला म्हणतो. मंदार म्हणतो की रेशीम मी तुझ्यासाठी आलो, फक्त तुझ्यासाठी. कबीर म्हणतो की माझ्या भाचीने आणि माझ्या ताईने तुझे खूप काही त्रास सहन केला, त्यामुळे तू प्लीज येथे येण्याची तुझी हिम्मतच कशी झाली. तर लगेच मृण्मयी म्हणते की मी घेऊन आले त्याला इथे. रेशीम ओरडते आणि मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही, तू येथून चालता हो. म्हणून कबीर सुद्धा तिथून मंदारला जायला सांगतो. मंदार म्हणत असतो की सासूबाई तुम्ही सुद्धा तरी ऐकून घ्या. तर विजया मात्र काहीच उत्तर देत नसते. सोबत सुद्धा मंदारवर ओरडतो, तुझी या घरामध्ये येण्याची लायकी नाही, कारण एका दारुड्याला आम्ही घरात घेऊ शकत नाही, त्यामुळे तू इथून जा. तर रेशीम सुद्धा म्हणत असते की तुम्ही प्लीज याला जायला सांगा. मृण्मयी म्हणत असते की 1 मिनिट सर्वांनी थांबा, याने जर आपल्या रेशीमचं आयुष्य जर सुधारणार असेल तर मंदार बरोबर बोलण्यामध्ये काय हरकत आहे. तो काय म्हणतो त्याचे आधी ऐकून तर घ्या. आणि मंदार हा चर्चा करण्यासाठी तयार आहे असे रेशीमला म्हणते. कबीर म्हणतो की वा मृण्मयी, चर्चा सुद्धा हाच करणार आणि त्रास सुद्धा हाच देणार. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, या दोघांचं प्रेम माझ्या समोरच घडले, यांच्यामध्ये खरं नातं काय आहे हे मला चांगले माहिती आहे. यांच्यातील जर वाद मिटणार असेल तर चर्चा करण्यासाठी काही हरकत नाही. पुढ्यात काका बाहेर येतात आणि काय मंदारराव इकडे कसे येणे झालेत आणि म्हणून ते असे गोड बोलण्यासाठी मंदारबरोबर लागतात. तर विजय म्हणते की नक्की यांचं डोकं खूप सुपर चालते, पायघड्या नाही घातल्या हे तर बरे झाले. तेवढ्यात लगेच मंदार हा रेशीमच्या पाया पडतो आणि प्लीज माझे म्हणणे एकदा ऐकून घे असे म्हणत असतो. हात जोडून आपली नित्या कुठे आहे रेशीम, तू सुद्धा मला हवी. आणि आपली नित्या सुद्धा, आणि तो नित्याला आवाज देऊ लागतो आणि रेशीमला खूप विनवण्या करत असतो. तेवढ्यात गुंजा म्हणते की हा माणूस खोटं बोलतो. तर मृण्मयी म्हणते की गुंजा तू यामध्ये पडू नको, तुझा काही एक हक्क नाही. गुंजा म्हणत असते की आमच्या डोंगरवाडीमध्ये मी लहानची मोठी झाली आणि दारोडे किती खोटं असतात हे मला चांगले माहिती आहे. आम्हाला डोळ्यांची भाषा वाचता येते आणि हा नक्की याचे डोळे सांगतात की हो नक्की खोटं बोलतो. तर मंदार लगेच गुंजा समोर येतो आणि मी खोटं नाही बोलत, मी खोटं बोलतो ही ठरवणारी कोण आहे असे सर्वांना विचारू लागतो. मंदार म्हणतो की माझे डोळे खोटं बोलतात का, मग माझे डोळे तूच फोडून टाक आणि थांब, एक काम करतो मी. तर मंदार लगेच जो चमचा असतो तो चमचा घेतो आणि माझे स्वतःचे डोळे मीच फोडतो. तर लगेच कबीर धावत येतो आणि मंदारला हात धरतो. तेव्हा सर्व आरडाओरडा चालू असतो. तर मधू जोरात ओरडते आणि 1 मिनिट सर्वांनी शांत व्हा. मधू म्हणते की मंदारराव काय बोलायचे ते आतमध्ये बसून बोला, कारण हे सज्जन लोकांचं घर आहे, बाहेर तमाशा नको. तेव्हा सुबोध म्हणतो की काकू तू हे काय बोलतेस. तर लगेच मधू ही कबीर आणि सुबोधला सुद्धा शांत करते. सर्वजण आतमध्ये येतात. तर मंदार सांगू लागतो की मला खूप पश्चाताप झाला, नित्याला खूप मिस करतो आणि रेशीमला सुद्धा, आणि मी खरंच सांगतो की मी दारू सोडली आणि मी बदललो, मला खूप पश्चाताप झालं असे अनेक हात जोडून तो सांगत असतो. तर कबीर म्हणतो की आपण स्वतः बदललं हे आपण दाखवायचे नसते, ते लोकांना रिअलाइज व्हायला म्हणजे समजायला हवं.
तेव्हा मंदार म्हणत असतो की मृण्मयी, तुला माहिती आहे की रेश्मा आणि माझं किती छान असं प्रेम होतं. तू आमच्या प्रेमाची साक्षीदार आहे. मग काहीतरी कर आणि आमच्या प्रेमाला परत सुरुवात करून दे. आमचं सर्व काही भांडण मिटून दे. तर लगेच रेशीम म्हणते की अरे, तुझं ऑफिसमध्ये तुझ्या सेक्रेटरीचं आणि तुमच्या दोघांमध्ये जे चालू होतं त्याचं काय? मंदार म्हणतो की अगं, चुका माणसाकडून होतात आणि ईश्वरसुद्धा त्याला माफ करत असतो. मग तू सुद्धा मला माफ कर आणि माझ्या आईबाबांना येथे बोलणी करण्यासाठी पाठवायची नाही की याचा मला आज निर्णय द्या. सुबोध म्हणत असतो की नाही, आम्ही तुला लगेच निर्णय नाही देऊ शकत आणि आमचा सर्वांचा विचार व्हायला हवा. ताईशी या विषयावर बोलायला हवं, मग तुला आम्ही निर्णय देतो. मंदार म्हणत असतो की रेशीम तासनतास माझ्याबरोबर बोलायची म्हणजे तिचा आतमधून होकार नक्की असणार. तर गुंजा म्हणते की बाईचा एक होकार तिच्यासाठी आत्मविश्वास असतो, माणसाचं त्यामध्ये काय जाते. तर कबीर म्हणतो की गुंजा, तू यामध्ये बोलू नको, आतमध्ये जा तू. सुबोध म्हणतो की आम्ही सर्वजण आतमध्ये जाऊन चर्चा करतो, तोपर्यंत मंदार तू येथेच थांब. म्हणून सर्वजण आतमध्ये जातात. तर आता पुढे काय होणार हे एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघूयात. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.